यवतमाळ शहरातील आदिवासी सोसायटी गोधनी रोड या परिसरात दोन गटात गेल्या काही दिवसांपासून वाद सुरू होता। दोनही गटांनी एकमेकांविरोधात सशस्त्र हल्लाही केला होता। याचा वचपा काढण्यासाठी तिघांनी धारदार चाकूने वार करून एकाची हत्या केली। यातील 3 संशयितांना अवधूतवाडी पोलिसांनी पुसद तालुक्याच्या हर्षी इथून अटक केली। शहरातील आदिवासी सोसायटी गोधनी रोड या परिसरात 2 गटात गेल्या काही दिवसांपासून वाद सुरू होता। या दोन्ही गटांनी एकमेकांविरुद्ध सशस्त्र हल्लाही केला। याचा वचपा काढण्यासाठी सोमवारी सायंकाळी तिघांनी धारदार चाकूने वार करून एकाची निर्घुण हत्या केली आहे। यातीलच 3 संशयितांना अवधूतवाडी पोलिसांनी पुसद येथील हर्षी येथून ताब्यात घेतलंय। विनोद प्रकाश कांबळे, कृष्णा प्रकाश कांबळे आणि शुभम प्रमोद मेश्राम उर्फ गणोरी या तिघांनाही ताब्यात घेण्यात आलं आहे। त्यांनी प्रेमदास वाल्मिकी पवार याच्यावर चाकू भोसकून हल्ला केला होता। आरोपींनी यापूर्वी मृतक प्रेमदास पवार आणि त्याचा भाऊ दिलीप आणि भाचा सचिन यांच्यावर हल्ला केला होता। या गुन्ह्याचा वचपा काढण्यासाठी तिघांनी प्रेमदास याची निर्घुण हत्या केली। प्रकरणी पोलिसांनी तपास करत या 3 आरोपींना अटक केली आहे।